कार्यक्षम आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते सभागृहाचं भूमिपूजन संपन्न झालंय। प्रभाग क्रमांक 21 मधील पंचशील हाऊसिंग सोसायटी चव्हाणमळा या ठिकाणी सभागृहाचं बांधकाम भूमिपूजन सोहळा नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते संपन्न झालाय। यावेळी मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। तसेच प्रभागातील नागरिक आणि प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले। या प्रसंगी नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, ज्योती खोले, कोमल मेहरोलिया यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या वतीने नारळ अर्पण करण्यात आले। यावेळी प्रभाग क्रमांक 21 मधील नागरिकांच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा स्वागत आणि सत्कार करण्यात आला। सोने काका रात्री एकदा मी 9:30 ला आलो होतो, आमदार झाल्यावर, आमदार व्हायच्या आधी आलो होतो, आमदार झाल्यावर आलो होतो आणि तुम्ही सांगितलं होतं की तुमच्या वडिलांनी आम्हाला प्रॉमिस केलं होतं की इथे हॉल बांधून दिलं। तेव्हा वडिलांकडून तर झालं नाही, पण मी ते काम पूर्ण केलं। त्याच्यामुळे या भागात जर पाहायला गेलं तर बऱ्याच वर्षाची मागणी होती आणि आत्ता जेवढे लोक आहेत त्याच्यापेक्षा रात्री त्या दिवशी जास्त गर्दी होती आणि थोडा पाण्याचा पण प्रॉब्लेम होता। या भागात पाहायला गेलं तर अतिशय कार्यक्षम आमचे नगरसेवक आहेत आणि त्यांचे राज्य शासनाकडून नगरसेवक नसताना निधी पाहिले तर काल 25 कोटी रुपये मिळालेले। त्याच्यामुळे बाकीचे सगळे आमचे BJPचे नगरसेवक जे आहेत ते वैतागून जातं की आरडी दादाला नागपण्णा आणि या आमच्या मेरोला खोलतायला एवढे निधी येतो कसं काय। परंतु कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सर्व तळागाळातल्या लोकांना काम करण्यासाठी जे जे आपले सक्षम नगरसेवक आहेत, कार्यक्षम नगरसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून निधी वितरित करण्याचं आपल्या भागात ठरवलं आणि सगळ्यात जास्त निधी आपल्या नगरसेवकांनी आणला। याचा खरंच आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन आणि आभार मानतो। आता आज सकाळपासून जर बघितलं आपण पेंढारकर कॉलनीतलं बुद्ध विहाराचं आज सकाळी 50 लाखाचं भूमिपूजन केलं। काम इथे होईल ही अपेक्षा व्यक्त करतो आपल्या। आणि परवाच आपलं तात्या सोमानी गार्डनचं 6 कोटीचं काम मंजूर झालंय। तिथं म्युझिकल फाउंटन वगैरे लवकरच त्याचं भूमिपूजन या आठवड्यात घ्यायचं आहे, कारण नाशिक रोडकरांसाठी मनोरंजनासाठी एकही मोठं गार्डन इथं अवेलेबल नाही आहे। त्याच्यामुळे 6 कोटी रुपये आपण सोमानी गार्डनला धरले आणि 1.5 कोटी रुपये पगारे गांगुर्डे चाळीला धरले। त्याच्यामुळे या आठवड्यात बघितलं तर 7-8 कामं ह्या प्रभागात आपले भूमिपूजनासाठी आहेत। याचं लोकार्पणाचे सोहळा घेऊ आणि तो चांगला मोठा घेऊ ही अपेक्षा व्यक्त करतो। कार्यक्रमासाठी प्रकाश गांगुर्डे, अशोक जाधव, सुचित्रा गांगुर्डे, निवृत्ती पवार, रमेश जगताप, राहुल बागुल, रोहित शिंदे, पप्पू रोजेकर आदींसह पंचशील नगर येथील ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।